नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे? तर ऑप्शन नंबर सी वरील दोन्ही। तर मिनिकॉय आणि आगत्ती या दोन्ही बेट समूहावर भारत नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी तेलंगणा या राज्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे। पुढचा प्रश्न, पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत किती युनिट मोफत वीज उपलब्ध होईल? तर पर्याय क्रमांक डी 300 युनिट्स इतकं पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजनेअंतर्गत वीज उपलब्ध होईल। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच वनमित्र योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी हरियाणा या राज्याने वनमित्र योजना सुरू केलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, इस्रो कोणत्या प्रक्षेपण वाहनातून इनसॅट 3DS उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर पर्याय क्रमांक सी GSLV F-14 या प्रक्षेपण वाहनातून इनसॅट 3DS उपग्रह प्रक्षेपित करणार आहे। पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या बदलानंतर दादासाहेब फाळके पुरस्कारात किती रक्कम दिली जाते किंवा दिली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी 15 लाख इतकी रक्कम दादासाहेब फाळके पुरस्कारात दिली जाते। मित्रांनो, माहिती आणि प्रशासन मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सादर केले जाते। दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे। 1969 मध्ये प्रथमच हा पुरस्कार सादर करण्यात आलेला होता। पाहूयात पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF नुसार नुकतीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही पदवी कोणी मिळवली आहे? तर पर्याय क्रमांक ए जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेनुसार केव्हा साजरी करत असतो? तर पर्याय क्रमांक बी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असतो। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोठे सुरू केलेली आहे किंवा केली जाईल? तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंड या राज्यात पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली जाणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प साइटसाठी कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी, प्रथमच कोणत्या आंदोलकांवर अश्रुधाराचा मारा करण्यासाठी विशेष प्रकारचे ड्रोन वापरण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगू शकता। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।